रत्नागिरीमधल्या मार्ग ताम्हाणे गावातलं साबळे कुटुंब त्यांच्या समाजानं दिलेली भयानक शिक्षा भोगतंय। अंधश्रद्धा नाकारल्याची काय शिक्षा असू शकते याची तुम्हीही कल्पना करू शकणार नाही। बघा, गेल्या वर्षभरापासून या कुटुंबाला कोणतं दिव्य पार करावं लागतंय ते। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या गोपाळवाडीतलं हे साबळे कुटुंब आज हे कुटुंब गावापासून वेगळं पडले। गोपाळ समाजातलं हे कुटुंब वेगळं पडायचं कारण ठरले त्यांनी अंधश्रद्धेला नाकारणं। वडिलांच्या मृत्यूनंतर या कुटुंबातल्या मुलांनी त्यांचं विधिवत श्राद्ध करायला नकार दिला आणि त्यांच्यावर गोपाळ समाजाकडून बहिष्काराची तलवार चालवली गेली। या कुटुंबातल्या तुकाराम साबळे यांचं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झालं। त्यांच्या 12व्याला कोणत्याही विधी करणार नाही असं तुकाराम यांच्या मुलांनी सांगितलं आणि तिथूनच या त्रासाला सुरुवात झाली। माझ्या वडिलांचं निधन 15 डिसेंबर 2013ला झालं। आणि आम्ही त्यांचं म्हणजे असं कार्य 12वं हे साध्या पद्धतीने केलं आम्ही, आणि त्या पद्धतीने केल्यामुळे गावाने आमच्यावरती विचारलं मी असं कसं केलं। त्यांनी सांगितलं हे केलं नाही तर तुम्हाला आम्हाला दंड द्यावा लागेल। गेल्या वर्षभरापासून या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना त्रास होतोय। ना कोणत्या कार्यक्रमात या कुटुंबाला सहभागी करून घेतलं जातं, ना या कुटुंबात मजुरीसाठी कोणाला जाऊ दिलं जातं। आम्ही गावात गेलो आम्हाला घेत नाही, गावात घेत नाही। का घेत नाही? तुम्ही सुटकी माणसं, तुम्ही सुटकी माणसं, आपल्या घरी यायचं नाही। गावकऱ्यांच्या या छळाविरुद्ध जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली। गावातल्या तंटामुक्त समितीनं लवकरच या कुटुंबाला न्याय मिळेल असं आश्वासन दिले। त्यांचा अर्ज माझ्याकडे आलेला आहे आणि तो अर्ज मी कालच रिसीव्ह केलेला आहे। गाव बैठक लावून त्या गाव बैठकीत हा निर्णय आम्ही घेऊ आणि तुम्हाला रुचेल असा आम्ही त्याच्यातून मार्ग काढून देऊ। पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला नाकारणारा कायदा होतो, पण अंधश्रद्धेचं जोखड काही इथल्या समाजाच्या मानेवरून उतरत नाही। हे जोखड उतरवणाऱ्यांना ही समाज सुखानं जगू देत नाही, हेच या घटनेनं दिसून आले। लक्ष्मीकांत गोंसे पाटील, TV9 मराठी, गुहागर।